तर मित्रांनो दुपारच्या बरोबर 2:30 वाजलेत आणि धुवाधार पाऊस झालेला आहे दुबईमध्ये. इकडे तुम्ही रस्त्यावर बघू शकता पाणी झालं आहे. आत्ता जास्त पाऊस थांबलेला आहे. मी पण आल्यानंतर दुपारी थांबलेलं होतं. बाहेर येऊन बघतोय तर भरपूर पाऊस झालेला आहे आणि पाणी झालेलं आहे दुबईमध्ये पाऊस. तर मित्रांनो आता आम्ही एकटाच चाललेलो आहे दुबई मॉल फिरायला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते दुबईचं काय सिल्वर नोवेल कार्ड असते हे काढायला लागते. तर ते काढूयात आणि मग पुढचा प्रवास आपण चालू करू. ही जी समोरची बिल्डिंग बघताय तिथे आहे ते बनियास मेट्रो स्टेशन जवळ आहे. तर चालत जाऊयात. तर इकडे पण मित्रांनो बघू शकता सगळी इलेक्ट्रॉनिक्सची दुकान आहे. जसं भर दुबईमध्ये मीना बाजार आहे तसं तिथं डेरामध्ये पण इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं आहेत भरपूर आहे. तर हे समोर तुम्ही सगळी लाईन बघताय गर्दी आहे ही सगळी मेट्रो स्टेशनच्या बाहेरची आहे. आत आपल्याला या मेट्रो स्टेशनला अंडरग्राऊंड आत जायचं आहे. तिथे बहुतेक लॉटरीचा प्रकार काय आहे कसला आहे चालू आहे. बनिया स्क्वेअर मेट्रो स्टेशन इकडे आपल्याला आत जायचं आहे. आता तर हे बघू शकता मित्रांनो किती खाली आहे. माझ्या मते कमीत कमी 15-20 फूट तरी अंडरग्राऊंड आहे. आत आल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं छोटी दुकानं पण दिसतील. हां इकडे आहे आपलं तिकीट ऑफिस इन्फॉर्मेशन. इकडनं आपल्याला कार्ड काढून घ्यावं लागेल. बघूयात मित्रांनो आता आपण नोवेल कार्ड केलेलं आहे खरेदी. तर त्याच्यात आपल्याला 25 दिरहमला कार्ड पडलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला 19 दिरहमच फक्त बॅलन्स मिळतो पहिल्यांदा. तर तो टॉपअप पण पाहिजे असेल तर तुम्ही ते करून देऊ शकता. ते आपण कमीत कमी 20 फूट खाली आलो आणि परत तिकीट काढल्यानंतर अजून आपल्याला 10 फूट खाली यावं लागते. तर असा अंदाजे माझ्या मते हे 30 फूट तरी अंडरग्राऊंड आहे. ते आता तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत असं तुम्हाला बघू शकता. तुम्ही इथे दुबई तुम्हाला ग्रीन लाईन आणि रेड लाईन दिसते. दुबई मॉलला जाण्यासाठी तर मला युनियनला जावं लागेल. तिथून पुढे रेड लाईन पकडून दुबई मॉलला जायचं आहे. समोर एक स्क्रीन पण आहे. स्क्रीनवरती तुम्हाला स्टेशनची नावं वगैरे दिसते. المحطة الأخيرة لهذا القطار هي बघू शकता ही आहे तुमची ग्रीन लाईन आणि इकडे तुम्ही बघू शकता ही आहे रेड लाईन. तर आता मला रेड लाईन पकडून मेट्रोची दुबई मॉलला जायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो मेट्रोमधूनच तुम्हाला दुबई मॉलसाठी जायला एंट्री आहे. तर नुसतं पाऊस राहिलं ना आजपर्यंत चालत निवांत जायचं. मित्रांनो हे माझ्या बघू शकता जसं तुम्ही एंट्री केला तर तुम्हाला स्काय ऑब्झर्वेटरी डेकसुद्धा इथेच बघायला मिळेल. त्याचं 80 दिरहम तिकीट आहे. ते तिकीट काढून तुम्ही वरती जाऊ शकता. मी पण प्रयत्न करेन जायचा नक्कीच. बघूयात टोटल खर्च आपला किती होतो आहे काय होतो आहे बजेटमध्ये बसतं आहे का नाही बघूयात. एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. करूयात नक्कीच आपण. फोर व्हीलरचं एक्सपेन्स छोटेसे एक नंबर गाडी आहे. झाल्यावर बाहेर कुठं मन मारेल तिकडं आपलं फिरायला लागलं बोंबलत मस्तपैकी एक्सप्लोअर करायला लागलं. काय माहीत नाही कुठं जायचं कसं जायचं पण आपलं विचारत चाललंय कुठं तर जाऊयात. मस्तपैकी काय व्ह्यूज बघायला मिळते का बघूयात. तर हे इकडं पुढं तुम्ही बघू शकता दुबई फाउंटन जे आहे त्याचं पाणी इकडं मला दिसतंय समोर.
तुम्हाला जवळ गेल्यावर आणि परत दाखवण्याचा प्रयत्न करेन. पाठीमागं बघू शकता एक छोटंसं गार्डन पण आहे जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. जसे की घसरगुंडी असेल, उड्या मारायचं आहे, अर्धगोलाकार पाईपच्या रिंग्सपासून तयार केलेलं, चढायचं खाली उतरायचं, असं बरेच काही छोटं आपलं त्यांनी तयार केलेलं आहे. काही छोटी घसरगुंडी हे असंच काहीतरी चढायचं, हे अर्धगोलाकार वरती चढायचं. खतरनाक वारं सुटलंय मित्रांनो. परत एकदा धुवाधार पाऊस पडणार आहे. दुपारीच पडणार आहे, आत्तानी परत पडणार दिसतोय. लय विजा चमकायला लागले. सुट्टी देत नाही आज दुबईत पाऊस. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दुबईमध्ये धुवाधार पाऊस पडायला आहे. ما ادري وين تفكيره مودن كل هالشي لا ولا شي لو تعرفون عن شي مخفن عارض. मित्रांनो पावसामुळे आपल्याला बराच वेळ थांबावं लागलं. तर ठीक आहे, थांबल्यासारखं सार्थक पण झालं, चीज पण झालं. एक छोटासा फाउंटन शो आपला एक 5-10 मिनटाचा शो होता, तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आता आपण दुबई मॉलमध्ये जाऊन जरासं फिरून परत आपल्या हॉटेलवरती जाऊयात. बघू शकता मित्रांनो तुम्ही दुबई मॉलमधलं आता मित्रांनो हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आईस रिंग पूर्ण बर्फाचं आहे खाली, त्याच्यावर लोक स्केटिंग करत आहेत.
तर इथे दुबई मॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही याचा पण आस्वाद घेऊ शकता, मस्तपैकी फुल मज्जा करू शकता. गेली 10-15 मिनटं झाली दुबई ॲक्वेरियम शोधत बसलो आहे मी. अजून तर काय सापडायचं तयार नाही. पहिल्या मजल्यावर आहेत म्हणताय, आता बघूयात. लई मोठा आहे, स्क्रीन वगैरे पण त्यांनी दिले आहेत. मी एवढं काय पटकन कळत नाही, त्याला जरा सवय पाहिजे. बघूयात आता. हे दुबई मॉल फिरून झाल्यावर जर तुम्ही दमला असाल, पाय दुखत असाल, तर असं बसायला तुम्हाला चेअर्स पण ठेवले. ते नशिबानं तुम्हाला रिकामे भेटतील. नशीब चांगलं असेल तर बसायला मिळेल, नाही तर मग काय पाय दुखून घ्यायचे काम. तर मित्रांनो, हे तुम्ही खाली बघताय मस्तपैकी दुबईचं ॲक्वेरियम. बाहेरनं हे बघायला तुम्हाला एकदम फ्री आहे, पण आत जर ते छोटासा टनेल दिसतं ना पाईप, तिथून आतून जाऊन बघायचं असेल तर तुम्हाला त्याचे काय असेल ते 1,500 रुपये एंट्रन्स फी देऊन बघावं लागेल. पण बाहेरून सुद्धा दिसताना खूप छान दिसते, मस्त. तर अशा प्रकारे भरपूर चालून फिरून पाय दुखून दुबई मॉल बघून झालेला आहे. ते पण किती झालं असेल, माझ्या मते 20-25% बघून झालं आहे 100%पैकी. सगळा बघणं काही शक्य नाही, अख्खा दिवस लागेल तुम्हाला सगळं बघायला. तेवढा नंतर इंटरेस्ट पण राहत नाही. त्यामुळे बस मेन पॉईंट बघायला मिळाले, सापडले तर बघायचे, नाहीतर सोडून द्यायचे. जायचं आता, बस लई कंटाळा. चला आता. ठीक आहे, विचारा. कोणाला काय सापडत नसेल तर बिंदास्त विचारा, लोक सांगतात, काय अडचण नाही. हिंदीत विचारा, मस्त वेगळी विचारत जाऊ. चालण्यासाठी एस्केलेटर्स पण तुम्हाला दिलेले आहेत, याच्यावर पण आपण चालायचं, म्हणजे जरा मस्त वेगळी स्पीडमध्ये आपण पुढं जाऊ. तर लवकर पोचायला पण पाहिजे. माझ्या इतकी होती फॉरेनर, मला आजली लगेच. तिला वाटलं तिच्याच काढलं, मला काय माहीत माझ्या मागे ती त्याला आहे का. आम्ही पण फॉरेनवर सुट्टी नाही द्यायची. पुढची पांढरा टी-शर्ट होती, मला माहीत बी नाही. आपला व्हिडिओ करायला ओपन केला फ्रंट कॅमेरा, तर माझ्या मागं बरोबर ठीक आहे, जाऊ दे. आपण काय मुद्दाम केलं नाही, विषय जाऊ. चला, दुबई मेट्रोनं आपल्याला जायचं आहे आपल्या घरात.